Preserve, protect, and defend the Constitution of the United States. the Constitution of the United States. So help me God. So help me God. Congratulations, Mr. President. तर अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प पर्व बघायला मिळतंय। पुन्हा एकदा ट्रम्प सरकार आलेलं आहे। तिकडची आपण थेट दृश्य पाहतोय। अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतलेली आणि शपथविधी झाल्यानंतरची आपण दिमागदार सोहळ्याची थेट दृश्य पाहतोय। अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा ट्रम्प पर्व आपल्याला आता बघायला मिळतंय। अमेरिकेतील पारंपरिक पद्धतीने हा शपथविधी सोहळा पार पडतोय। जगभरातील अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर इथून पुढे आता काय घडामोडी घडतात, जगाच्या जागतिक राजकारणामध्ये काय घडतं हे आता इथून पुढे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। ट्रम्प यांचा राजकीय प्रवास सुद्धा मोठा बघायला मिळतोय। 2017 मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले होते। त्यानंतर भारताचे आणि अमेरिकेचे संबंध हे सुद्धा चांगले झालेले आपण बघितलेले आहे। इथून पुढच्या काळात भारताचे आणि अमेरिकेचे संबंध कसे वाढतात, व्यापार कसा वाढतो हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे।